स्वागत यात्रा आणि डोंबिवली हे एक वेगळं समीकरण आहे आणि नेहमी कुठल्याही स्वागत यात्रेबद्दल बोललं जातं सगळ्यात अगोदर विषय येतो डोंबिवलीचा आणि या स्वागत यात्रेला आता 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या वर्षीचा उत्साह वेगळाच आहे. मोठ्या संख्येमध्ये लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर मी सगळ्यांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पूर्ण स्वागत यात्रा आज या ठिकाणी आहे आणि अर्थातच विकासाच्या गुढीबद्दल पण एक नेहमी बोललं जातं. आपण सुद्धा नुकतीच रेल्वे संदर्भात मागण्या वेगवेगळ्या केलेल्या आहे आणि संपूर्ण जे प्रवासी आहेत त्यांचा चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळताना दिसतोय. नक्कीच या कल्याण लोकसभेमध्ये दरवर्षी विकासाचा संकल्प जो घेऊन आम्ही पुढे जात असतो. याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या कल्याण लोकसभेला मिळाला. रेल्वे असेल, त्याचबरोबर रस्ते असतील, फ्लायओव्हर, डबल डेकर फ्लायओव्हर, मेट्रो, ही सगळी कामं मोठ्या गतीने या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. त्या लोकांचं दळणवळण व्यवस्था चांगली झाली पाहिजे. लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकायला नको. लवकरात लवकर घरी जाता यावं लोकांना नोकरीवरून, कामावरून. या निमित्ताने गेले 12 वर्ष या मतदारसंघामध्ये सगळेचे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, या मतदारसंघामध्ये रेल्वेची कामं मोठ्या संख्येमध्ये आपण पाहत आहे. 5वी 6वी लाईन झाली, 3री 4थी लाईनचं काम चालू आहे. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग असेल, आता कल्याणशील रोडवरती डबल डेकर फ्लायओव्हर, मेट्रो, हॉस्पिटलचं काम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आमचा असतो.